नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्त्व नाही, तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघतात ते जास्त महत्त्वाचं। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातल्या ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी 8 वर्षापूर्वी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती आणि यावर कोर्टाने दंडही सुनावला होता, परंतु नंतर कोर्टाने यावर स्थगितीही दिली। नैतिकतेच्या आधारावर यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे व याकरिता साखळी धरणे आंदोलन सुरू आहे। पालकमंत्री एक महिला आहे, त्यांचा राजीनामा भाजपा मागत आहे, भाजपा एका महिलेच्या मागे लागला आहे, अशा प्रकारे कारुण्य रुदन अनावश्यक खोटे सहानुभूती निर्माण करण्याकरिता काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप भाजपा अध्यक्ष किरण पातुरकर यांनी केला। आज हमारा आंदोलन का 7वां दिन है। माननीय अमरावती शहर के अध्यक्ष इनके नेतृत्व में आज हम ये आंदोलन कर रहे हैं। यशोमती ताई ठाकुर जिन्होंने 8 साल पहले जो जुर्म किया था, जो उन्होंने एक कानून तोड़ा था, उस कानून के अंतर्गत आज 8 साल के बाद में जो उनको सज़ा मिली है, उस सज़ा में यशोमती ताई ने खुद होकर अपनी नैतिक जिम्मेदारी निभाते हुए सज़ा का पालन करना चाहिए। अध्यक्ष माननीय श्री किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती शहरामधील 7ही मंडळाचे अध्यक्ष आणि तेथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी 7 दिवस झाले माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्या विरोधामध्ये आम्ही साखळी आंदोलन करत आहे। त्यांना जे न्यायालयाने दोषी ठरवलं आहे त्याच संदर्भात आम्ही येथे उपस्थित आहोत। 8 वर्षाच्या आधी यशोमतीताई ठाकूर यांनी पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाण केलेली आहे। त्याच करिता त्यांनी आज हे प्रकरण हे न्यायप्रविष्ट होते आणि आज कोर्टाने त्यांना दोषी सिद्ध केलेले आहे। त्यांना 3 महिन्याचा कारावास आणि 15,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। आम्ही ताईला हेच सांगू इच्छित आहे की तुम्ही जनप्रतिनिधी आहे, तुम्ही आज आपली नैतिक जबाबदारी सांभाळून आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या मंत्रिमंडळातून यशोमतीताई ठाकूर यांना बरखास्त करावा अशी आमची मागणी आहे। आज साखळी धरणे आंदोलनाचा 7वा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये 7ही मंडळाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन इथे सुरू केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की 8 वर्षाच्या आधी यशोमतीताई ठाकूर ह्या आमदार असताना त्यांनी अंबादेवीच्या रस्त्याने वनवेमध्ये गाडी टाकली होती। वनवेमध्ये गाडी टाकली असताना पोलीस कर्मचारी जे रवराळे नावाचे ड्युटीवर होते त्यांनी त्यांची गाडी अडवली। ताई गाडीच्या खाली उतरल्या आणि ताईंनी त्यांना मारहाण केली। ताईंच्या सोबत त्यांचे ड्रायव्हर आणि त्यांचे जो कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा त्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली। हे अतिशय निंदनीय बाब आहे। या 8
8 वर्षाचं जे कोर्टामध्ये जे म्हणजे सुरू होता, त्यांची केस सुरू होती, त्याचा रिझल्ट 8 वर्षानंतर आता लागलेला आहे. ताईला 3 महिन्याची सजा आणि 15,500 रुपयाचा दंड कोर्टाने ठोठावलेला आहे. तर ताईला शिक्षा कोर्टाने दिलेली आहे. ताईंनी नैतिकची जबाबदारी म्हणून त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी आहे. ताई जर राजीनामा देत नसेल, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे उद्धवजी ठाकरे यांनी यांच्या पदाचा राजीनामा मागावा, त्यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करावं अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी आहे. आज या ठिकाणी धरणे आंदोलनाचा आमचा 7वा दिवस आहे. आम्ही वारंवार ताईंना सांगत आहोत की आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, परंतु ताईला कुठल्याही प्रकारची काही वाटत नाही आणि त्या राजीनामासुद्धा देत नाही आणि त्यांचा पक्षसुद्धा त्यांच्याकडून राजीनामा घेत नाही. जी यशोमती ताई भारतीय जनता पार्टीला वारंवार दुसऱ्या शब्दात हिणावते, त्यांनी त्यांची नैतिकता समजायला पाहिजे. यशोमती ताई कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना कायद्याचं संपूर्ण ज्ञान आहे, त्या ॲडव्होकेट आहेत, तरी त्या स्वतः एवढं कायद्याचं ज्ञान असूनही त्या पदाचा राजीनामा का देत नाही हेच या ठिकाणी कळत नाही. अमरावतीकर जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं होतं आणि ज्यावेळी त्या वनवेमधून जात होत्या आणि वनवेमधून जात असताना त्यांची गाडी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी रवराळे नावाच्या ती अडवली होती आणि त्या रवराळे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती आणि त्या कोर्टात गेला आणि त्याचा रिझल्ट लागला. 15,500 रुपये दंड आणि 3 महिन्याची सजा. मग 3 महिन्याची सजा जर एखाद्या सर्वसामान्य जनतेतील एखाद्या माणसाला झाली असती तर त्याला आतापर्यंत ही शिक्षा भोगावी लागली असती आणि आज तो तुरुंगात असता. परंतु हे आपल्या पदाचा काँग्रेस आपल्या सत्तेचा पूर्ण फायदा करून घेत आहे आणि आपल्या ज्या पालकमंत्री आहेत अमरावती जिल्ह्याच्या त्यांना राजीनामा मागत नाही. मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी विसरलेली आहे, त्यांनी यशोमती ताईचा राजीनामा घ्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज साखळी आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि आम्हाला की हौस नाही भारतीय जनता पार्टीला की नेहमी आंदोलन करायचं. आंदोलन हे फक्त रवराळे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन आहे. आज त्यांनी आपली एक लायकीला नाही किंवा कोणाला म्हणजे कर्मचाऱ्याला जो आपल्या कर्तव्य करत होता आणि त्याला एक खोबाळीच मारली, ते त्यांचं एक खेदाजनक बाब आहे आणि त्यांनी आपली खुर्ची खाली करावी आणि आम्हाला त्या रवराळेचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, बस आमची एवढीच मागणी आहे. फ्रान्सने इस्लामचे राजदूत मोहम्मद साहब यांच्या सन्मानाला ठेच पोचवली आहे, ज्याचा जगभर विरोध होत आहे. JSSने फ्रान्सचे राष्ट्रपती यांना फटकारण्यासाठी अनोख्या मार्गाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. नुकताच फ्रान्सने इस्लामचे राजदूत मोहम्मद साहब यांच्या सन्मानाला ठेच पोचवली आहे, ज्याचा संपूर्ण देशात विरोध होत आहे. फ्रान्सच्या विरोधात JSSही मागे राहिलेला नाही. भारताच्या संपूर्ण मुस्लिम बाजूसमोर JSSने फ्रान्सच्या अध्यक्षांना फटकारण्यासाठी अनोख्या मार्गाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुतळ्याला मारून तसेच पोस्टरवर चप्पल टाकून त्यांचा संताप व्यक्त केला. आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि देशाचे राजदूत यांना निवेदन पाठवून फ्रान्सला मागणी केली आहे. जर फ्रान्सच्या राष्ट्रपती यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर जगभरात तीव्र आंदोलन होणार. JSSचे राष्ट्रीय अध्यक्ष आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वात मौलवी नादिम शेख, हाफिज नाझीम, विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, नोमान खान, इरफान खान, मोहसिन खान, मोहम्मद शोएब, मोहम्मद शकील हे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिटी न्यूज प्रतिनिधी जावेद शाह. की क्या है पहचान? बच्चा बच्चा है कुर्बान. मेरे नबी की क्या है पहचान? बच्चा बच्चा है कुर्बान. मेरे नबी की क्या है पहचान? बच्चा बच्चा है कुर्बान. फ्रांस मुर्दाबाद. 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 फ्रांस मुर्दाबाद.
संगठन की ओर से कलेक्टर साहब को एक मेमोरेंडम दिया गया, जिनके ज़रिए से प्रधानमंत्री साहब से मांग की गई है जो फ्रांस के राजदूत को मजबूर करें कि फ्रांस के राष्ट्रपति जो है वो हिंदुस्तान के साथ साथ में मुल्क के तमाम मुसलमानों से माफ़ी मांगे, क्योंकि कारण ये है कि उन्होंने अल्लाह के रसूल के शान में गुस्ताखी की है। और मुसलमान हर चीज़ को बर्दाश्त कर सकता है, लेकिन गुस्ताख नबी को किसी भी हालत में बर्दाश्त नहीं कर सकता है। इसी वजह से भारत के साथ साथ में पूरी दुनिया में इस पर विरोध दर्शाया जा रहा है, कड़े उस पर विरोध हो रहे हैं। मैं आपके ज़रिए से मांग करता हूँ कि जल्द अज जल्द फ्रांस के राष्ट्रपति को मुसलमानों से माफ़ी मांगना चाहिए। अगर वो मुसलमानों से माफ़ी नहीं मांगेंगे तो भारत के मुसलमानों के साथ साथ में पूरे हिंदुस्तान के साथ पूरी दुनिया का मुसलमान भी उसका विरोध करेगा। और ये विरोध आम तरीके से विरोध नहीं होंगे, ये तो अभी शांतिपूर्वक तरीके से हुआ कि हमने फ्रांस के राष्ट्रपति को जूते मारे हैं, हमने फ्रांस के राष्ट्रपति की औकात बताया है। चित्रा फीडर आणि ताजनगर फीडर या भागात अनियमित वीज पुरवठा हा तासनतास बंद राहत असल्याने तेथील नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे। या समस्येला घेऊन स्थानिकांच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांना निवेदन देण्यात आले। त्यांच्या भागातील समस्यांना घेऊन अवगत करण्यात आले। याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आमदार सुलभा खोडके यांनी आढावा बैठक घेतली। अनियमित वीज पुरवठा होत असल्याने व वीज पुरवठा तासनतास बंद राहत असल्याने कडबी बाजार अंतर्गत चित्रा फीडर आणि ताजनगर फीडर या भागातील नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे। येथील स्थानिक नागरिकांनी त्यांच्या भागातील समस्यांना अवगत करण्यासाठी आमदार सुलभाताई खोडके यांना निवेदन दिलेत। या महावितरण संदर्भातील समस्या व अडचणींचे निराकरण करण्यासाठी आमदार सुलभाताई खोडके यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली। या बैठकीत कडबी बाजार उपकेंद्र येथे दररोज 4 ते 5 तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। यावर कडबी बाजार उपकेंद्रावर जास्तीत जास्त प्रमाणात लोड येत आहे असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले। या भागात नवीन उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना आमदार सुलभाताई खोडके यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। या जागेवर उपकेंद्राची निर्मिती झाल्यास स्थानिक नागरिकांना सुरळीतपणे वीज पुरवठा उपलब्ध होईल अशी माहिती या बैठकीत समोर आली। आमदार सुलभाताई खोडके यांनी या बैठकीत वीज ग्राहकांच्या तक्रारीबाबतचा आढावा घेत महावितरण अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा केली। 132 च्या एका स्टेशनवर शहरामध्ये किती आहे? तर प्रत्येक फीडरवर आपला 150 ते 250 एम्पियर पर्यंत करंट जाते। किती? 150 ते 250 एम्पियर। आता किती आहे या लाल कलरवर? अंडरलोड म्हणजे 150 वर 150 एम्पियर करंट। 150 नाही मला हे सांगा 150 याचा प्रॉब्लेम याचं कारण काय? नाही बदलायला फॉल्ट वगैरे आले म्हणजे असं राईट नसेल आता 200% तुम्ही सांगता नाही मला हे सांगा की मग 132 च्या याच्यावर मग आपण कशासाठी 333 केवीच्या याच्यावर म्हणतात? ते सर आपण याच्यासाठी करतोय की जो एरिया इंटरप्शन आहे म्हणजे एक फीडर बंद पडल्याच्या नंतर समजा आपले 1000-1500 कंझ्युमर बंद पडतात, पूर्ण पट्टाच बसून जाते। हे सप्टेंबर झाल्याच्या नंतर काही वेळेला आपले छोटे छोटे फीडर निघतील, म्हणजे एका ठिकाणी जर फॉल्ट आला तर एवढा मोठा एरिया आपला बंद पडणार नाही। मुंबई काँग्रेसतर्फे आज महिला आणि दलित यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली। त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते। केंद्र सरकारकडून महिला आणि दलितांवर अत्याचार होत आहे हे या सभेमध्ये नेत्यांनी सांगितले आहे। याकरिता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवली। भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, मोदी सरकार आलं आणि तेव्हापासून पाहतोय की समाजामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, धाक निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि त्यामध्ये जिथे राज्यामध्ये जिथे जिथे हे भाजपचं सरकार आहे तिथे तिथे अन्याय, गरिबांवर अन्याय, दलितांवर अन्याय, महिलांवर अत्याचार याचं प्रमाण वाढलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे। आणि अराजकाची स्थिती त्या राज्यांमध्ये दिसते आहे। त्या सगळ्याचा निषेध आपण आजच्या या आंदोलनामध्ये येथे करतो। हाथरसची घटना एक घटना आहे, परंतु त्यानंतर सुद्धा या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये अनेक घटना घडत आहेत।
या सगळ्याचा निषेध केला पाहिजे आणि ते सरकार कोणत्याही परिस्थितीत बरखास्त करण्याच्या लायकीचं आहे हे सुद्धा आपण या निमित्तानं सांगितलं. केवळ एवढ्यापुरतं मर्यादित नाही. ज्या पद्धतीनं संपूर्णपणे केंद्र सरकारचा कारभार चाललेला आहे, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खरं म्हणजे मुंडे साहेबांना बोलायला गेलं तर सुंदर पद्धतीनं मांडणी करतील की कशी अर्थव्यवस्था तसा तळाला चालली. गरिबांच्या नोकऱ्या जात आहेत, नोकऱ्या नव्या तर मिळाल्याच नाही, पण आहे ते कारखानदारी बंद पडताना दिसत आहेत, बेरोजगार वाढताना दिसत आहेत. ही स्थिती एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला नवे नवे कायदे निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. आपल्या सगळ्यांना वाटेल कृषीचा कायदा शेतकऱ्याकरता आहे, निव्वळ शेतकऱ्याकरता नाही, मुंबईत राहणारे तुम्ही सगळे नागरिक सुद्धा त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे हे तुम्हाला माहितीच नाही. त्यांनी ज्या पद्धतीचा कायदा केला त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा माल कुठेही कसाही किती भावात खरेदी करण्याची परवानगी दिली, त्या कायद्याने साठे करण्याची परवानगी दिली. आणि मग आता समजा गरीबाचा माल त्या शेतकऱ्याचा माल ते स्वस्तामध्ये खरेदी करणार, त्याचे साठे करणार आणि महागानं तुम्हाला विकणार हे विसरू नका तुम्ही. अक्षरशः राहुल गांधींना धक्का दिला, त्यांना पाडलं. प्रियांकाजींना तिथं त्यांच्या कुर्त्याला सुद्धा हात लावला, मॅन हँडल केलं. एकीकडे सगळ्यांना सांगायचा असा प्रयत्न करतायत जे सत्तेमध्ये आहेत केंद्रामध्ये ते की ऑल इज वेल, आणि दुसरीकडे पदोपदी संविधानाचा अपमान होतोय. तुम्हाला आठवत आहे की नाही आठवत मला माहिती नाही, पण संविधान जाळलं गेलं होतं आणि त्याचे आरोपी अजूनही उघड्यावर फिरतायत. संविधान जाळल्यानंतर तुम्ही आम्ही जर बोललो नाही, तुम्ही आम्ही जनजागरण जर केलं नाही आणि खऱ्या अर्थानं जर जागर उठवला नाही तर तुम्हाला आम्हाला मुंगेकर साहेब म्हटले तसा अर्थानं फॅसिझमला तोंड द्यावं लागेल. जे कायदे झाले आहेत ते तुमच्या आमच्या विरोधातले आहेत. मुंबईमध्ये एवढे कामगार आहेत, देशाच्या कोणत्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. उद्या त्यांच्यावर जर काही अत्याचार झाला तर त्यांना वाचा फोडण्याची भूमिका नाही ठेवलेली आहे. आणि आज जर तुम्ही आम्ही बोललो नाही तो उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आज जर आपण बोललो नाही तर आपण सुद्धा संविधानाचा अपमान करतोय असं समजायला काय हरकत नाही. जागे व्हा, जागरण करू नका, पण जागर करा. माणसाला समजावून सांगा की हिटलरशाहीचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि तुमच्या आमच्या अधिकारावर ते लोक वार करतायत, वारंवार करतायत आणि वार पाठीत करतायत. सगळं विकत घेतलं, सगळं विकत घेतलंय, मीडिया विकत घेतलेला आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी बोलायला पाहिजे त्या ठिकाणी बोललं जात नाही आहे आणि जे दाखवायला पाहिजे तुम्हाला आम्हाला ते दाखवल्या जात नाही आहे. याची खंत सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. आदरणीय बाळासाहेबांचं आणि बाकी नेत्यांचं बोलणं आहे आपल्याला ऐकायचं, पण तुम्ही आम्ही बोलून थांबलो तर आपण संपलो. तुम्ही आम्ही बोलून थांबलो तर आपण आपल्या अधिकाराला तुडवू दिलं. तुम्ही आम्ही बोलून थांबलो तर आपण अन्याय सहन करतोय आणि अन्याय सहन करणं एवढा पाप कुठंच नाही. मानवतेला त्या ठिकाणी आपण लाजवतोय. त्यामुळे मानवतेला जर आपण मानत असाल, संविधानाला जर आपण मानत असाल तर जागे व्हा, जागरण करा, जनाजनामध्ये हा संदेश द्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, सेक्रेटरी संदीप भैया आणि आमच्या ताई देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते कशासाठी आलेले आहेत? तुम्हाला आम्हाला जागर करायसाठी आलेले आहेत. तुम्हाला आम्ही जर बोललो नाही तर आपण अपमान करतोय आणि हा अपमान सहन करण्याचा आपली विचारधारा नाही. आपल्या विचारधारेवर चालूया, या लोकांच्या विरुद्ध आणि या जनसामान्यांच्या सोबत आपण लढूया. एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबते. जय हिंद,
जय काँग्रेस. खासगी चॅनलच्या संपादकाला अलिबागचे नाईक आत्महत्या प्रकरणी आज अलिबाग पोलिसांनी अटक केली. या विरोधात राज्यभर भाजप पार्टीकडून विरोध प्रदर्शन होत आहे. नागपूर येथेही भाजपचे आजी माजी आमदार खासदार व नेते मंडळी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात टिळक चौक येथे प्रदर्शन केले. अरे भाई शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. जो महाराष्ट्र एका अर्थाने संस्कृतीची परंपरा असणारा, नम्रतेची परंपरा असणारा, त्या महाराष्ट्रामध्ये एखाद्यावर खोटा आरोप करून अटक करायला गेल्यानंतर अर्णव गोसावी म्हणाले की आईचं औषध सोडून मी बाहेर पडतो, तर ते औषध द्यायला दिलं नाही. अशा प्रकारची हीन वागणूक दुश्मनालाही या महाराष्ट्राने कधी दिलेलं नाही. आणि त्यामुळे आजचा दिवस हा काळा दिवस आहे. प्रामुख्याने पत्रकारांना, माध्यमाला मी आव्हान करणार आहे की आज अर्णव गोसावी जातात आहेत, तुम्ही सगळे सुखात आहात, मग तुम्ही त्यांची स्तुती करणारच पत्रकारिता करा, मग काय प्रॉब्लेम येणार. एबीपी माझाच्या कुलकर्णींना बीड जिल्ह्याची अटक झाली, आठवतं ना. अर्णव गोसावी तरी किमान त्यांची प्रकरणं बाहेर काढतो, त्यांची मांडणी, प्रत्येकाची एक वेगळी शैली असेल, त्यांची मांडणी थोडी आक्रस्ताळी असेल, पण त्या मांडणीचं तुम्ही काही वाकडं करू शकलं नाही. पण मग टीआरपी घोटाळा काढला, त्यात काही सापडलं नाही. 2018 सालची घटना आहे. अर्णव गोसावीच्या पत्नी मला आता सांगत होत्या की 2018 साली अलिबागला आम्ही एक स्टुडिओ डेव्हलप केला. त्या स्टुडिओचं काम आर्किटेक्टने केलं. आमचा अतिशय जवळचा माणूस, कुठलंही काम पूर्ण होत असताना 10% आपण रिझर्व्ह ठेवतो. सगळी कामं एकदा नीट झाली आहेत ना वगैरे अशा अर्थाने त्याला आपण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतो. एवढीच अमाऊंट शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला. न्यायालयामध्ये हे सिद्ध झालं की हे आत्महत्या नाही, खून आहे. त्याची जी सुसाईड नोट दाखवली जाते त्यांचं अक्षर जुळत नाही आहे. ही फाईल क्लोज झाल्यानंतर आता तुम्ही 3 वर्षांनी ही फाईल ओपन करता का? आता अर्णव गोसावी तुमची जी प्रकरण काढतोय, सोनिया गांधींची काढतोय, राहुल गांधींची काढतोय, उद्धवजींची काढतोय, त्या प्रकरणावर तुम्हाला ऍक्शन घेता येत नाही, तुम्ही अटक करू शकत नाही. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग तुम्ही त्याची फाईल जुनी क्लोज झालेली ओपन करणार. या प्रकारची तानाशाही या महाराष्ट्रात चालू आहे. अहो, इंदिरा गांधींनी पण हा प्रयोग करून पाहिला. तुम्ही तर की झाडती पत्नी आहात, त्याने सुद्धा हा देशामध्ये आणीबाणी आणून पाहिली. लोक सहन करत होते, परंतु सहन करताना रस्त्यावर उतरून निदर्शनं करत होते. लाखो लोक जेलमध्ये गेले. पत्रकारिता संपली. इंदिरा गांधी खुश झाली, म्हणाले वा वा वा, सगळा देश ताब्यात घेतला. निवडणुका लागल्या आणि लोकांनी आपल्या मनामधला गुस्सा, आपल्या मनातला राग बाहेर काढला. इंदिरा गांधींना सुद्धा पराभूत व्हायला लागलं. सरकार केलं. मोरारजी देसाईंचं जनता दल सरकार आलं. उद्धवजी होश में आओ, होश में आकर बात करो. ज्या काँग्रेसला खुश करण्यासाठी तुम्ही करतात, तुमच्याबद्दल बोलल्याबद्दल तुम्हाला राग नाहीये, तुम्ही खूप वेल कल्चर्ड आहात, पण दिल्लीहून प्रेशर आलं. पण सोनिया गांधींची प्रकरणं यांनी काढली आहेत, राहुल गांधींची प्रकरणं यांनी काढली आहेत. आणि मग सरकारमध्ये आम्ही राहायचं असेल तर ऍक्शन घ्या. यावर तुम्ही ऍक्शन घेतले. उद्धवजी तुम्ही कुठल्या खालच्या स्तरापर्यंत जाणार आहात? हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तडजोड, लोकांवर अन्याय करण्याच्या बाबतीत तडजोड, तुम्ही किती काळ काँग्रेसचा दबाव सहन करणार आहात? पण हा तुमचा प्रश्न आहे. ती सत्ता तुमची तुम्हाला लखलाभ हो. आम्ही असं म्हटलं की तुम्ही म्हणणार की सत्तेत नाही, काय पण दुखत नाही. व्यवस्थित विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो, प्रवास करतो, काय आमचं बिघडत नाहीये. सत्ता आमची 95 ते 99 आली आणि 14 ते 19 आली, आम्ही विरोधी पक्षात होतो. पण तुम्ही तुमचं सगळं स्वत्व घालून बसतात आणि आम्ही स्वस्त बसणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत, मुंबईत सुरू आहेत, पुण्यामध्ये सुरू आहेत. जोपर्यंत अर्णव गोसावी बाहेर पडणार नाही तोपर्यंत संघर्ष चालू आहे. हा अर्णव गोसावीसाठीचा संघर्ष नाहीये, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आहे, हा न्यायासाठीचा संघर्ष आहे. आणि आपण म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सोपवतो. जर अर्णव गोसावीच्या निमित्ताने तुम्ही पत्रकार शांत बसलात तर गृहीत धरून चला की उद्या कोणतरी अर्णव गोसावी आतमध्ये जाणार आहे. आणि म्हणून सोनिया गांधींना, राहुल गांधींना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की एखाद्या राज्यामध्ये 44 आमदारांच्या साहाय्याने इतके कटपुतली सरकार उद्धवजींना नाचवण्याचं काही कारण नाही. आणि उद्धवजीने सुद्धा कटपुतली सरकार नाचण्याचं काही कारण नाही.
अर्णव गोस्वामीची सुटका झाली पाहिजे. जी फाईल बंद झाली ती फाईल कशामुळे तुम्ही ओपन केली हे समोर आलं पाहिजे. सुसाईड नोटची जे अक्षर आहे ते जुळलं की नाही जुळलं हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. की दडपशाही चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे. भारत माता की. नमस्कार. आज जे आपण सकाळी बातम्यामध्ये पाहिलो की अर्णव गोस्वामी ज्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे ठाकरे सरकारवर ठाकरे कुटुंबावर जे बोलले आणि जे प्रश्न मांडले आणि ज्या पद्धतीने अर्णव गोस्वामीच्या घरी जाऊन त्यांना अटक केली, ज्या पद्धतीने ते काही टेररिस्ट नाही आहे, ते चोर नाही आहे, कोणाला मारलं नाही आहे, या पद्धतीने त्यांना घरी जाऊन सकाळी एक गुंड्यासारखा एक टेररिस्टसारखा त्यांना पकडणं आणि असं व्हॅनमध्ये टाकणं हा लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने संजय राज्यसभाचे मेंबर्सना मी पाहिलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीने संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सरकार हे असं कधी करणार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो, इथेच मोठे झालो, इथेच राजकारणामध्ये आलो. महाराष्ट्रामध्ये जेही सरकार आली आहे आजपर्यंत त्यांनी अशी कधीही वागणूक कोणासोबत केलेली नाही. पण हे ठाकरे सरकार आहे, जे ठाकरे सरकारवर कोणीही बोललं तर त्याच्यासोबत असं होणार आहे का? हा पूर्ण महाराष्ट्र ठाकरे सरकारांना हा प्रश्न विचारत आहे की ठाकरे परिवारावर आणि ठाकरे सरकारावर कोणी बोलले नाही पाहिजे काय? जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर अशी कारवाई होणार आहे काय? हा प्रश्न मी नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण एक जनता या महाराष्ट्रामध्ये राहणारी आणि या महाराष्ट्राची जनता या ठाकरे सरकारला विचारत आहे की कोणीही त्यांच्यावर बोलले तर त्यांना असंच त्यांच्यासोबत होणार आहे काय? 2018ची केस रिओपन करून त्याला त्याच्यामध्ये फसवण्यात येते. जेही असेल ते कायद्यामधून जेही त्यांना त्याच्यावर कारवाई होत असेल ते आपण केली पाहिजे. पण जर लोकशाहीच्या माध्यमातून जर कोणी बोलत असेल तर त्याच्यासोबत असं करणं हा निषेध आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करते. आज सकाळी अर्णव गोस्वामी यांना जी अटक झाली आणि ज्या पद्धतीनं ठाकरे सरकारने त्यांच्या घरी जाऊन त्यांना घसीटून पोलीस व्हॅनमध्ये बसवलं हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. ते क्रिमिनल नव्हते, गुन्हे नव्हता, कुठे आतंकवादी नव्हते. अशा पद्धतीचं वागणूक देणं हे लोकशाहीला मोठी घातक आहे. आणि मला असं वाटते अशा पद्धतीचं ठाकरे सरकारचा जो पाऊल आहे, कोणी जरी ठाकरे सरकारच्या विरोधात बोलेल, ठाकरे कुटुंबाच्या विरोधात बोलेल, त्याला अशा प्रकारची ट्रीटमेंट, अशा प्रकारची वागणूक भेटेल, अशा प्रकारचं दुर्भाग्य हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाळलेलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. पण तरी हुकुमशाही गाजवण्यासाठी ठाकरे सरकार ज्या पद्धतीनं दबाव टाकत आहे हे महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही. अशोभनीय बाब आहे, याचा मी निषेध करतो. रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आज अटक जी झाली त्या संदर्भात सगळीकडनं गदारोळ उडत आहे की महाराष्ट्र सरकारने हे हेतुपुरस्पर केलं आणि चौथ्या स्तंभावर घाला घातला. हे साफ चुकीचं यासाठी आहे की अर्णव गोस्वामीवर जी अटक झाली, जी कारवाई होत आहे ती त्यांच्या व्यक्तिगत व्यावसायिक संबंधातून होत आहे. त्यांच्याकडे काम करणारा किंवा त्यांच्या संबंधात जो एक व्यक्ती होता आर्किटेक्ट, त्याचं यांनी पेमेंट दिलेलं नाही. त्या संदर्भात आत्महत्यापर्यंत ते प्रकरण गेलं आणि म्हणून ती तक्रार झाली, चौकशी झाली आणि व्यक्तिगतरित्या अर्णव गोस्वामीला पत्रकार म्हणून नाही तर त्यांच्यावर या व्यक्तिगतरित्या व्यावसायिकाच्या माध्यमातून जे गुन्हे दाखल झाले त्यासाठीही शासनाकडनं कारवाई केल्या गेली. चौथ्या स्तंभावर अजिबात हल्ला किंवा चौथ्या स्तंभावर घाला घालणारी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी अजिबात नाही. हा इतिहास तुम्हाला माहीत असेल. हे बघा, बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींना किती जेरीस आणलं होतं तरीही कोणत्याही पत्रकारांवर तत्कालीन काळात कोणतीही कारवाई झालेली नाही. आत्ता बघा, या 1-1.5 महिन्यामध्ये
आता चौथा स्तंभ लोकशाहीचे अधिकार, भाषण, लेखन स्वातंत्र्य जरी असलं तरीही एक लक्षात आलं आहे काही दूरदर्शन चॅनलने की जी पोलिसांकडनं जे प्रश्न निर्माण केले पाहिजे, पोलिसांची जी कारवाई असली पाहिजे, शासनाची जी कारवाई असली पाहिजे, त्याच कारवाईचा बडगा, त्या कारवाईचे प्रश्न हाती घेऊन दूरदर्शनच्या माध्यमातून ससेमिरा चालवणे, ते प्रश्न निर्माण करणे, न्यायव्यवस्थेला सुद्धा अशा प्रकारचं जेव्हा प्रसारित होतं तर त्यांनाही त्यांच्या निकाल देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे. कुठेतरी नियंत्रण, कुठंतरी नियम हा असलाच पाहिजे. जे अमर्याद अधिकार आज वृत्तपत्राला आहे, देशातल्या चौथ्या स्तंभाला ते आहेतच, पण त्याच्याही पलीकडे जे पोलिसांचे अधिकार आहेत, जे शासनाचे अधिकार आहेत, ते घेण्याचे प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. हे सर्वांच्या दृष्टीने योग्य नाही. आज अर्णबनेही यापूर्वी आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावरही खालच्या पातळीवर टीका केली, परंतु त्यांच्यावर नियमानेच कारवाई केली गेली. त्यांच्यावर जाणून हेतुपुरस्सरपणे कारवाई आमच्या महाराष्ट्र शासनाला करता आली असती. शासन म्हटलं की काही करू शकते, परंतु तसं त्यांनी केलेलं नाही. ज्या काही कारवाई यापूर्वी सगळ्यांवर झाल्या त्या नियमाने झाल्या आणि म्हणून अर्णब गोसावीवर जी आज ती कारवाई झाली ती नियमानुसार झालेली आहे. चौथ्या स्तंभावर हमला नाही, हल्ला नाही किंवा त्यांची गडचेपी नाही असं करणाऱ्यापैकी महाविकास आघाडी नाही, काँग्रेसही नाही आणि NCPही नाही. धन्यवाद. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज सकाळी कुठलीही पूर्वकल्पना न देता ज्या आक्रस्ताळेपणाने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती कारवाई म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये अघोषित आणीबाणी लागल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. या आघाडी सरकारच्या विरोधात लिखाण केलं म्हणून हे सरकार स्थापन झाल्यापासून जवळजवळ 57 पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूणच आमच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमची भाषा, तुमचा गळा चिरडून टाकू या तऱ्हेची विकृत मानसिकता या सरकारची असल्याचे यातून निदर्शनास येत आहे. अर्णब गोस्वामी यांनी जेव्हापासून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात स्टँड घेतला तेव्हापासून विविध प्रकरणांमध्ये फसवण्याचा प्रयत्न आणि त्याला गोवण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचं चित्र जनतेच्या समोर स्पष्ट आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची कारवाई देखील ही सूडबुद्धीने केल्या असल्यासारखं वातावरण जनतेमध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही सरकारने या पद्धतीने कायदा हातामध्ये घेऊन कारवाई करणं अपेक्षित नाही. आम्ही या दडपशाहीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो. आत्महत्येच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक केल्याचं हे सरकार सांगते आहे. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुडाचं राजकारण सुरू आहे, या अगोदर अशाच पत्रकारांना मारठोकीचं सुद्धा सरकारच्या लोकांकडून झाल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जो प्रसारमाध्यम सरकारच्या विरोधात जाईल त्याला सुडाच्या भावनेने अटक करायचं, त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करायचे, हे या सरकारचं नेहमीचा स्वभाव झाला आहे. खरं पाहिलं तर अर्णब गोस्वामींना अटक करायला वेळ झाली कारण यांचं प्लॅनिंग अगोदरच होतं असं दिसून येत आहे. एवढं एक त्यांनी फक्त केलं की सुशांत सिंगच्या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक केली नाही, हे खूप झालं असंच म्हणावं लागेल. इतकं मूर्ख आणि दळबद्री हे सरकार आहे. या सरकारला मीडियाच्या विरोधात, पत्रकारांच्या विरोधात कारवाई करायला काहीही वाटत नाही. जे यांच्या विरोधात जातील, जे यांचे वाभाडे काढतील, जे यांच्या चुका शोधून लोकांसमोर आणेल, त्या सर्वांच्या विरोधात हे सरकार कारवाई करणार आहे. आणि म्हणून या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे. हे सरकार दाऊद इब्राहिमच्या इमारतीच्या विरोधात कारवाई करत नाही, सट्टेवाल्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे वाईट कामं करणाऱ्याच्या विरोधात काम करत नाही, त्यांना राजश्रय देतात. पण हे सगळं बाहेर काढणाऱ्या पत्रकारांच्या विरोधात हे सरकार कारवाई करत आहे. हे सरकार डरपोक आहे.
हे सरकार भित्र आहे आणि म्हणून या पद्धतीची ही कारवाई करते आहे. अर्णव गोस्वामीवरच्या विरोधात केलेली कारवाई ही टोटली सुडानी केलेली आहे हे यातून दिसून येत आहे. अर्णवजी गोस्वामी रिपब्लिकन चॅनलचे संपादक, मुख्य संपादक यांना आज सकाळी महाराष्ट्र पोलीस यांनी अटक केले. त्यामध्ये अनेकजी नाईक यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये काम केले होते. त्या कामाचे त्यांच्याकडे 80 लाख रुपये बाकी होते. त्यांना ते पैसे देत नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून त्यांनी ती आत्महत्या केली. आत्महत्येच्या त्यांच्या घरच्या पत्नी व त्यांची मुलगी सतत 2 ते 2.5 वर्षापासून न्याय मागत होत्या, पण त्यांना न्याय मिळत नव्हता. तरी महाराष्ट्र पोलिसांकडे कोर्टाने आदेश दिला व त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो, कारण तो पत्रकार असो का एक सामान्य माणूस असो, कायदा ह्या सगळ्यांसाठी असतो आणि कायद्याचा जो कायद्याला कायदा समजणार नाही तो या देशातले मुख्यमंत्री असो, या देशातले प्राईम मिनिस्टर असो, या एक साधारण माणूस असो, त्याला पण जेलामध्ये जावं लागते. आणि गोस्वामी यांनी जे कृत्य केलं त्या महिलांना, त्यांची आई व त्यांची पत्नी, त्यांची मुलगी यांनी आज मी त्यांची पत्रकार परिषद पाहिली. त्यांनी फार म्हणजे महाराष्ट्राच्या पोलिसांचं अभिनंदन केलं आणि सगळ्या लोकांचा, महाराष्ट्राच्या लोकांना त्यांनी एक संवाद केला का मला बाबा आज न्याय मिळाला, मी सगळ्यांचे आभारी आहे असे त्यांनी आभार मानले. म्हणून माणूस कितीही मोठा असो, तो कोणीही असो, लहान असो मोठा असो, पण कायद्यासमोर हा कोणीच नसतो एवढं निश्चित. आज रिपब्लिकन टीव्हीचा पत्रकार संपादक अर्बन गोस्वामी याला पोलिसांनी अटक केली. एका नायिकाच्या खुनाच्या गुन्ह्याखाली त्याला अटक केली. कारण नाईकनं जे सुसाईड नोट ठेवली आहे त्या सुसाईड नोटमध्ये क्लिअर कट अर्बन गोस्वामीचं नाव आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही. वास्तविक ही अटक तर त्याची मागेच व्हायला पाहिजे होती, पण ही अटक आतापर्यंत झाली नाही. खरा तर याचा शोध लावला पाहिजे. आणि जर एखाद्याच्या खुनामध्ये एखाद्यानं जर सुसाईड नोट लिहून ठेवली तर सामान्य नागरिकांना पोलीस काय ट्रीटमेंट देतात. मग अर्बन गोस्वामीचा काय इतके दिवसापासून वाचवण्यात आला आहे? कारण अर्बन गोस्वामीचे बोलबिते धनी हे वेगळे आहेत. अर्बन गोस्वामीची ताकद एवढी नाही, तो एवढा बोलेन, अशा प्रकारचे कृत्य करेन. त्याचे बोलबिते धनी वेगळे आहेत. आणि म्हणूनच आज प्रतिक्रिया ज्या येत आहेत, मला कळत नाही. अर्बन गोस्वामी एका नागरिकाच्या सारख्या माणसाला एका खुनाच्या चौकशीसाठी पोलिसांनी जर ताब्यात घेतलं तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचे सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते, दुसऱ्या पक्षाचे नाही, फक्त पर्टिक्युलर भारतीय जनता पक्षाचे नेते, अगदी केंद्रीय गृहमंत्र्यापासून त्या बाबतीत आपलं मत व्यक्त करतायत. काय कारण आहे एवढं? कोण अर्बन गोस्वामी? या देशामध्ये कायदा सर्वांसाठी सारखा आहे आणि कायद्यासमोर कोणी लहान किंवा मोठा नाही आहे. त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्या गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. हे प्रत्येकजण सांगतं. भारतीय जनता पक्ष सांगते, या देशातला प्रत्येक नागरिक सांगतो. आणि असं असताना मात्र अर्बन गोस्वामीला अटक केल्याबरोबर या देशात अराजकता माजली, आणीबाणी जाहीर झाली. इथपर्यंत या टोकापर्यंत
आणि जी फिल्म इंडस्ट्री कोट्यावधी रुपयाचा कर केंद्र आणि केंद्र सरकारला राज्य सरकारला देते, त्यांच्यातल्या कलाकारांना जो त्रास झाला ड्रग्स प्रकरणात, तेव्हा मात्र या देशात आणीबाणी नव्हती लागली. नाही, तेव्हा नाही. जेव्हा दिल्ली विद्यापीठावर हल्ला झाला, पर्टिक्युलर काही लोकांनी हल्ला केला, तेव्हा मात्र या देशामध्ये आणीबाणी नव्हती लागली. पण आता अर्बन गोस्वामीला एका खुनाखाली त्याची पत्नी विधवा झाली, 85 लाख रुपयाचं बिल त्याचं पेंडिंग होतं, त्याला अटक केली, तर मात्र या देशामध्ये आणीबाणी लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. मला असं वाटतं या देशातला नागरिक हा कायद्यासमोर सारखा आहे आणि जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कोणी असो, अर्बन गोस्वामीच नाही, जो कोणी असा गुन्हा करेन त्याला अटक झालीच पाहिजे. त्याच्या कुटुंबियांवर जो घाला आला आहे, ते फिरतात 2 वर्षापासून न्यायासाठी, पण त्यांना न्याय मिळत नाही आहे. कोणी त्यांचा रिपोर्ट घेत नाही आहे. का? याचं उत्तर द्या ना. 2 वर्षापासून ती केंद्रीय गृहमंत्र्यापासून सर्व ठिकाणी अर्ज विनंत्या करून थकले आहेत. त्यांना त्यांच्या अर्जावर का विचार केला गेला नाही याचं उत्तर आधी त्या काळाच्या सरकारांनी द्यायला पाहिजे. आणि नंतर मग आणीबाणी लागली की काय झालं याचं उत्तरही तुम्हाला मिळू शकते. आणि जी पोलिसांना कारवाई केली, मी समर्थन करतो महाराष्ट्रातल्या पोलिसांचं, मी समर्थन करतो त्यांच्या कृतीचं, की त्यांनी एका गुन्हेगाराला वेळ जरी झाली तरी अटक केली. धन्यवाद. आज अर्णब गोस्वामी यांना जी अटक झालेली आहे, ही अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात 2018मध्ये अन्वय नाईक यांचे जी आत्महत्येचं जे प्रकरण होतं आणि या आत्महत्ये प्रकरणी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांचं नाव लिहिलेलं होतं आणि अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाचं काम मी केलेलं आहे. इंटिरियर डिझायनिंगचं काम करून देखील मला माझे पैसे मिळाले नाही आहेत. त्याचबरोबर त्या सुसाईड नोटमध्ये आणखीन 2 नावं होती. या तिघांनी माझे पैसे दिलेले नाहीत म्हणून मी आत्महत्या करतोय, अशा प्रकारची ती सुसाईड नोट होती. आणि ही सुसाईड नोट याच्यावरनं जो तपास होणं अपेक्षित होतं तो तपास झाला नव्हता. तो तपास त्यावेळेला असमरी केला गेला होता. अन्वय नाईक यांच्या पत्नी यांनी पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावले. वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथे जिथे न्याय मागण्यासाठी जावं लागतं त्या ठिकाणी त्या गेल्या आणि कोर्टाने त्यांना पुढील तपासाला पोलिसांना परवानगी दिली. आणि ह्या तपासाचं काम सुरू झाल्यानंतर आज पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. या केसचा कुठल्याही प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याशी संबंध नाही. आज जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते जे गळा काढून ओरडतायत, रडतायत, जसा काही अर्णब गोस्वामी हा त्यांचा कार्यकर्ताच आहे आणि त्याला चुकीच्या पद्धतीने त्याला अटक केली आहे, अशा प्रकारचा एक आविर्भाव आणला जातोय. हे प्रकरण अर्णब गोस्वामीचं जे आहे याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? आत्महत्येच्या केस संदर्भात तपास चालू झालेला आहे आणि त्या तपासासाठी त्यांना अटक झालेली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न येतोच कुठे? आणीबाणीचा प्रश्न येतोच कुठे? आम्ही त्यांना अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलेली आहे? त्यामुळे अर्णब गोस्वामीला भारतीय जनता पक्षाचे लोक का वाचवत आहेत हा एक पहिला प्रश्न आहे. आज महाराष्ट्राच्या मातीतल्या एका मराठी महिलेला तिचं कुंकू पुसलं गेलं
जिला विधवा केलं गेलं त्या एका बाईला आज तिचं जर म्हणणं ऐकून तिच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तिने केलेल्या तक्रारीचा तपास सुरू केला, अशा प्रकारचा तपास जर महाराष्ट्रातल्या एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, ती जी ओरडते गेले 2 वर्ष की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जे लोक जबाबदार आहेत, माझ्या नवऱ्याचा मृत्यू ह्या लोकांमुळे झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची चौकशी व्हावी, त्याची चौकशी ज्या पद्धतीने बंद केली गेली ती चौकशी पुन्हा त्याची फेर चौकशी व्हावी, तिच्या चौकशीला जर कोर्टाने आदेश दिलेले असतील आणि त्या तपासामध्ये जर अर्णब गोस्वामीला जर अटक झालेली असेल तर एका मराठी महिलेला महाराष्ट्राच्या पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकून जर तपास सुरू केला आहे तर त्याला विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते का करतायत? याच्यामध्ये आपण तर सगळे पत्रकार आहात इथे, याच्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा काय संबंध आहे? ज्या आत्महत्येच्या केस संदर्भात ज्या बाईने तक्रार केली होती त्या तक्रारीला ऐकलं गेलं, ती तक्रार आज पोलिसांनी कोर्टाच्या समोर नेऊन तिला पुन्हा पुढील आदेशासाठी घेतली आणि त्याची चौकशी सुरू केली. म्हणजे अशा खुनी माणसाला, ज्याच्यामुळे आज एक माणूस मेला आहे, एका मराठी बाईचं कुंकू पुसलं गेलं आहे, त्याला वाचवण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी करतायत. आणि नाव कसलं घेत आहेत की आणीबाणी आली आहे. म्हणजे जर एखादा गुन्हेगार असेल, त्या गुन्हेगाराला जर महाराष्ट्राच्या पोलिसांनी शोधलं किंवा एखाद्या गुन्हेगाराला तपासासाठी जर ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चाललाय. अशाच प्रकारची घटना आपणास आठवत असेल, तेहलका मासिकाचे तरुण तेजपाल यांनी बंगारू लक्ष्मण यांनी 1 लाख रुपयाची लाच घेतली म्हणून स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर तरुण तेजपाल यांना विनयभंगाच्या केसमध्ये आणि रेपच्या केसमध्ये पकडलं गेलं होतं. कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यावेळेला. त्याचं कारण असं होतं की ती केस वेगळी होती, ही केस वेगळी होती. त्यावेळेला असं कोणी म्हटलं का की सूडबुद्धीने कारवाई करतायत, राजकारण करतायत, आणीबाणीच्या दिशेने गोवा सरकार चाललंय? म्हणजे स्वतःच्या बाबतीमध्ये जर एखादी गोष्ट घडली तर त्याचा संबंध नाही. आणि आज अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जात आहे की आणीबाणी सरकार लागू इच्छिते. ह्या केसचा जाणीवपूर्वक कुठल्याही गुन्ह्याशी काही संबंध नाही. पोलिसांनी कायदेशीर जो काही तपास सुरू केला आहे कोर्टाच्या आदेशाने, त्या तपासामध्ये आजही अर्णब गोस्वामी यांना काही गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाही. त्यांना तपासासाठी घेतलेले आहे. त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी येतील त्याच्यानंतर पुढे ठरेल ते गुन्हेगार आहेत की नाहीत ते, पण तपास देखील करायचा नाही. अशा प्रकारची जी भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे ती खुनी लोकांना, ज्यांच्यामुळे लोक आत्महत्येस प्रवृत्त झालेले आहेत, अशा लोकांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष का धडपड करते, हा खरा या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा लोकांचं समर्थन भारतीय जनता पक्ष का करते याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काही संबंध नाही. ज्या माणसामुळे आत्महत्या झालेली आहे, त्यांनी सुसाईड नोट दिलेली आहे, त्या बाईने इतके 2 वर्ष सगळ्यांचे दरवाजे ठोठावले, न्याय मागितला. महाविकास आघाडी सरकारने पोलीस तपास सुरू केलेला आहे, याच्यात चुकीचं काय केलं? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे गळा काढून ओरडते. एक भारतीय जनता पक्षाचा हा जो पोपट होता, ह्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलेलं आहे आज. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या पोपटामध्ये त्यांचा जीव अडकलाय का ते देखील तपासून बघावं लागेल. काय एवढा आटापिटा? मग हे दुसरे 2 जे पकडलेत त्यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं कोण काय बोलत नाहीये, फक्त अर्णब गोस्वामीच बद्दल काय बोलतायत. आज त्याबरोबर आज फिरोज शेख आणखी नितेश सारडा या दोघांना देखील अटक झालेली आहे. यांच्याबद्दल का नाही बोलत आहेत? त्याच गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला कोणाला वाचवायचं आहे? खुनी माणसाला वाचवायचं आहे का, ज्याच्यामुळे खून झाला आहे? अशा खुनशी प्रवृत्तीच्या लोकांना आणि मराठी मातेत एका मराठी बाईचं ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे, जिच्यामुळे एखाद्या चांगल्या आर्किटेक्टला, एखाद्या इंटिरियर डिझाईनला आत्महत्या करावी लागली आणि पोलिसांनी तपास सुरू केला,
तर याचं दुःख वाटायचं भारतीय जनता पक्षाला काही कारण नाही. जर आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ बनविण्याची आवड असेल तर सिटी न्यूज आपल्याकरिता एक नवीन सुरुवात करीत आहे. तर चला बघूया विधी स्वादिष्ट व्यंजनाची. जर आपल्याला व्यंजनाची आवड असेल तर आपण 9370067111 या नंबरवर संपर्क करावे. हेलो फ्रेंड्स, द टेस्ट ऑफ इंडियन किचन में आपका स्वागत है. आज हम बनाएंगे मेथी के लड्डू. मेथी के लड्डू बनाने के लिए चाहिए हमें 50 ग्राम दाना मेथी, 50 ग्राम बादाम, 50 ग्राम गोंद, 100 ग्राम शक्कर, 50 ग्राम नारियल का कीस, 200 ग्राम घी और 200 ग्राम आटा. सबसे पहले हम एक मिक्सर के जार में बादाम डालेंगे और इसे मिक्सर में अच्छी तरह से बारीक पीस लेंगे. अब हम डालेंगे शक्कर, वो उसे भी बारीक पीस लेंगे. अब हम डालेंगे दाना मेथी और उसे भी बारीक पीस लेंगे. अब हम एक कढ़ाई में घी डालेंगे. घी गर्म होने पर उसमें गोंद डालेंगे और उसे अच्छी तरह से तलेंगे. अब हमारे गोंद के फूले तैयार हो चुके हैं. उसे हम एक बर्तन में निकाल लेंगे और अब हम उसमें डालेंगे आटा. आटा हमें मंदी ही आंच पे सेकना है. आटे को हम धीरे धीरे सेकते जाएंगे. अब जब हमारा आटा सीख जाए तब हम उसमें मेथी मिलाएंगे, गोंद डालेंगे, बादाम डालेंगे, नारियल का कीस डालेंगे और उसे मिक्स करेंगे. अब उसमें हम शक्कर डालकर उसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे. अब हम इसे एक बर्तन में निकाल लेंगे और उसे थोड़ा ठंडा होने देंगे. अब हम इसके लड्डू बनाएंगे. दाना मेथी जोड़ों के दर्द के लिए और डायबिटीज़ वालों के लिए बहुत अच्छी होती है और इसे ठंड के दिनों में खाना चाहिए. अब हमारे सब लड्डू बनके तैयार हो चुके हैं. ये हैं दाना मेथी के लड्डू. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर. पुन्हा एकदा ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये JTPL चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, इन BSN नागपूर 746 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.